आज मी तुम्हाला खीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा दूध गरम करत ठेवले आणि हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि चांगलं गरम करून घेतलेलं आहे, उकळून दिलेलं आहे। तांदूळ भिजत घातले होते, बारीक आकाराचे तांदूळ आहेत। ह्या चमच्याच्या मापाने मी 6 चमचे तांदूळ भिजत घातले होते। साधेच आहे ते, बासमती वगैरे तुकडा वगैरे जरी टाकला तरी चालू शकतं। ते सगळे पहिले काढून घेते पाण्यातून, मिक्स करून घेऊया। असे साईडला आले सरकून घेतले होते। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, थोडेशा मी एकदम केसरच्या काड्या टाकणार आहे। उकळून घेऊया पहिला, कारण ह्यात आपण तांदूळ टाकलेले आहेत। ह्याच्यामध्ये बदाम, काजू, थोडंसं मगज घेतलेलं आहे आणि हे मनुके घेतलेले आहेत, पंपिंग सीड घेतलेले आहेत। हे सगळे मी तुम्हाला पाहिजे तर थोड्याशा तेलावर तुम्ही भाजू शकता, मी कच्चेच टाकणार आहे। खूप जणांचे असे हे असते की म्हणजे हे होतं, फुटते मनुकं टाकल्यानंतर, पण नाही फुटत। आता तुम्ही कशा पद्धतीचे मनुके आणता त्याच्यावर अवलंबून असतं। गॅस आहे बारीकच। आता बारीक गॅसवर आपण हे चांगलं शिजवून देऊया। बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं शिजायला, मस्त असं शिजलेले आहेत, म्हणजे पूर्णपणे शिजलेले नाही तर अर्ध कच्चे झालेले आहेत। भिजत घातल्यावर का जास्त वेळ लागत नाही बघा, अशा पद्धतीत म्हणजे दाखवते एकदा हे बघा। तर याला आपल्याला कसं गाळ शिजवायचे आणि जरा जरा काय करायचं, असं तांदूळ कसे शिजले की असे थोडे मोठे होतात ना, तर असं चमच्यानं थोडंसं दाबायचं। ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे माहिती का, चवीप्रमाणे टाकायची साखर, त्यात टाकणार आहे वेलची, जायफळ पूड मी साखरत कुटून घेतलेली आहे। मिक्स करून घेते पहिलं। ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी पावडर, त्याच्यामध्ये मखाने जास्त आहेत, बदाम, काजू, पिस्ता असे सगळं मी केलेलं आहे ते टाकलेलं आहे। मिक्स करून घेते आणि हे अजून कडे एक 5 मिनटं तरी 5 ते 10 मिनटं एका साईडला मी तर बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवून देते। अजून थोडंसं तर हे आपलं गावरान तूप टाकणार आहे। तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध मग ह्यात जर टाकलं तरी चालेल।